नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय आणि सराव संच 3.1 बद्दल माहिती बघितली होती। त्यामध्ये आपण उदाहरण क्रमांक 5 पर्यंत उदाहरणं सोडवली होती। त्यानंतर उदाहरण क्रमांक 6, 7, 8, 9 आणि 10 ही उदाहरणं तुम्हाला सोडवायला सांगितली होती। यामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ही उदाहरणं अतिशय सोपी आहेत, तुम्ही ती सहज सोडू शकता। आता प्रश्न 6वा बघा। 6व्या प्रश्नामध्ये आपला काय सांगितलेलं आहे, आकृतीत तुम्हाला रेषा AB किंवा किरण AB आणि किरण DE हे समांतर किरण आहेत असं सांगितलेलं आहे। मग AD ही काय होईल, त्यांची छेदिका होईल। त्यामुळं या ठिकाणी आपण कोन Aचं जे माप आहे तेवढंच माप तुम्हाला कोन Dचं मिळेल। म्हणजे या ठिकाणी कोन D हा तुमचा किती अंशाचा असेल, तर 70 अंशाचा असेल। मग तुम्हाला कोन DREचं माप काढणं सोपं जातं। कसं, तर कोन DRE बरोबर तुम्ही काय करू शकता, कसं काढू शकता, तर कोन DRE अधिक कोन D अधिक कोन E बरोबर किती, 180 अंश। तिघांचं माप किती असेल, 180 अंश। आता यापैकी D कोणाचं माप, ह्या तिघांचं माप 180 असण्याचं कारण काय, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहीत आहे। मग या ठिकाणी कोन DRE अधिक Dची किंमत किती मिळाली, D कोणाची 70, E कोणाची तुम्हाला दिलेली किती आहे, 40 बरोबर 180 अंश। मग कोन DRE अधिक यांची बेरीज किती झाली, तर 110 अंश बरोबर 180 अंश। आता DREची किंमत तुम्हाला या ठिकाणी मिळते, कशी मिळते, कोन DRE बरोबर 180तून तुम्ही 110 वजा केल्यानंतर तुम्हाला किंमत मिळते किती, 70 अंश। तर अशा प्रकारे 70 अंश ही किंमत तुम्हाला या ठिकाणी मिळालेली दिसून येते। म्हणजे DREची किंमत तुम्हाला या ठिकाणी पहिल्या कोणाची किंमत तुम्हाला मिळाली। अशा पद्धतीनं तुम्ही ह्या कोणाची किंमत 70 अंश मिळवल्यानंतर तुम्हाला AREची किंमतही काढणं सोपं आहे। AREची किंमत किती असेल, तर AREची किंमत त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या बेरजी एवढी, म्हणजे कोन Dची किंमत मिळाली होती किती, तर 70 अंश, आणि कोन Eची किंमत मिळाली होती आपल्याला दिलेली आहे 40 अंश। मग दूरस्थ आंतरकोनाची बेरीज किती येते, कोन D अधिक कोन E, म्हणजे या दोघांची बेरीज येते 70 अधिक 40, म्हणजे किती मिळाली, तर 110 अंश। आणि एवढीच बेरीज कशाची असेल, तर कोन AREची तुम्हाला मिळालेली दिसून येईल। तर अशा प्रकारे सोपी उदाहरणं आहेत, तुम्ही सहज सोडू शकता। त्यानंतर तुम्हाला त्रिकोण ABC मध्ये कोन A आणि B चे दुभाजक एकमेकांना कुठे छेदतात, O मध्ये छेदतात असं सांगितलेले, ही आकृती तुम्हाला काढून घ्यावी लागेल। मग त्रिकोण ABC तुम्ही काढायचं आहे। ABC काढल्यानंतर तुम्हाला याचे दुभाजक काढावे लागतील अशा पद्धतीनं। हे कुठं छेदतात एकमेकांना, O बिंदूत छेदतात। मग तुम्हाला C कोणाचं माप दिलेलं आहे, किती दिलं आहे, C कोणाचं माप 70 दिलं आहे, आणि तुम्हाला AOB ह्या कोणाचं माप तुम्हाला काढायचं आहे। मग AOB या कोणाचं माप तुम्ही कसं काढाल, तर तुम्हाला या ठिकाणी
हे जे दोन कोन आहेत, कोन सी आणि कोन ओ, यातल्या ओ कोणाचं माप तुम्हाला शोधता येईल. कसं शोधता येईल बघा, तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कोन सीचं माप हे तुम्हाला 70 दिलं असताना कोन ओचं माप तुम्हाला मिळेल किती, तर 180 वजा 70 म्हणजे 110 अंश. आणि त्यामुळं कोन ए ओ बीचं माप तुम्हाला किती मिळेल, 110 अंश, कारण ते परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. तर अशा प्रकारे सिम्पली ही उदाहरणं तुम्ही सोडू शकता. त्यानंतर प्रश्न 8व्यामध्ये तुम्हाला ए बी आणि सी डी ह्या समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. आणि किरण पी टी आणि किरण क्यू टी हे जे काय आंतरकोन आहेत ते आंतरकोनाचे दुभाजक आहेत. तर तुम्हाला काय सांगितलं आहे, या ठिकाणी पी टी क्यूचं माप हे 90 अंश आहे हे सिद्ध करा. तर हे तुम्हाला मित्रांनो शक्य आहे, हे सोडवणं शक्य आहे. तर बघा कसं, तर कोन पी बी टी पी बी क्यू आणि कोन डी क्यू पी ह्या दोघांचं माप किती असतं, तर ह्यांचं दोघांचं माप असतं 180 अंश. कारण हे कोन कसले आहेत, तर आंतरकोन आहेत. आणि मग आंतरकोनांच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. मग 1/2 बी पी क्यू अधिक 1/2 डी क्यू पी बरोबर तुम्हाला मिळेल किती, 1/2 गुणिले 180 अंश. मग 1/2 बी पी क्यू म्हणजे काय, तर 1/2 बी पी क्यू म्हणजे तुमचा कोन असेल कुठला, तर कोन बी पी टी असेल. आणि 1/2 डी क्यू पी म्हणजे काय असेल, तर तुमचा कोन असेल डी क्यू टी आणि ह्याचं माप किती मिळतं, 90 अंश. म्हणजे लक्षात घ्या, हा कोन आणि हा कोन ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात घ्या, या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती मिळते, तर 90 अंश. दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश. मग त्रिकोणाचा राहिलेला जो कोन आहे, कुठला कोन, पी टी क्यू. पी टी क्यूचं माप किती असेल, तर 180 वजा 90 म्हणजे कोन पी टी क्यू तुमचा असेल 90 अंशाचा. पी टी क्यू तुमचा 90 अंशाचा असेल. तर अशा प्रकारचं हे पण सोपं उदाहरण आहे, लक्षात घ्या. तर पी टी क्यूचं माप तुम्ही 90 अंश आहे हे सहज सिद्ध करू शकता. त्यानंतर 9वा प्रश्न या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, पण तुम्ही तो सोडवायचा आहे. कारण जरी का आपण यावर्षी परीक्षेला येणार नसला तरी हा प्रश्न आपण स्वतः सोडवायचा आहे. तुम्हाला ए बी सीची मापं काढायला सांगितलेली आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काय माहिती दिली आहे, त्या माहितीच्या आधारे तुम्ही ए बी सीची मापं काढू शकता. कशी काढू शकता बघा ए बी सीची मापं. पहिल्यांदा तुम्हाला कोन सीचं माप तर सहज शक्य आहे काढणं. कोन बीचं माप तुम्ही काढू शकता. कोन बीचं माप किती असेल, तर 70 एवढंच असेल. कोन बी बरोबर 70 अंश, कारण हे विरुद्ध कोन आहेत. आता ह्याचं 70 आहे म्हणल्यानंतर कोन एचं किती असेल, तर कोन एचं माप 100 वजा कोन बी एवढा असेल, कारण हे दूरस्थ आंतरकोन आहेत. कशाचे,
ए आणि बी हे या कोणाचे दूरस्थ आंतरकोन आहेत. मग या ठिकाणी कोन एचं माप तुम्हाला मिळेल किती, तर 100 वजा 70 म्हणजे कोन बीचं एचं माप मिळेल तुम्हाला 30 अंश. कोन एचं माप तुम्हाला 30 अंश मिळालं, कोन बीचं माप तुम्हाला 70 अंश मिळालं. मग कोन सीचं माप तुम्हाला सहज काढता येतं, ते म्हणजे किती असणार, तर कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश. आपला माहीत आहे एचं माप 30 अंश आहे, बीचं माप 70 अंश आहे. मग कोन सीचं माप तुम्ही सहज काढू शकता, ते किती असणार, तर 180तून हे 100 वजा केल्यानंतर मग कोन सी बरोबर तुम्ही लिहू शकता 180 वजा 100. कोन सीचं माप तुमचं मिळेल किती, 80 अंश. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही उदाहरणं सोडवू शकता. आता शेवटचा जो प्रश्न आहे, ह्या शेवटच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक आकृती दिली आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, तर आकृतीत तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण डी एफ दिलेला आहे आणि डी एफ एम हा त्याचा बाह्य कोन आहे. आता ई कोन आणि एफ कोन यांचे दुभाजक एकमेकाला कुठं छेदतात, तर ते जी बिंदूत छेदतात. तर तुम्हाला काय सिद्ध करायला सांगितलं या ठिकाणी, डी ई एफ हा कोन, डी एफ हा कोन आणि ई डी एफ हा कोन, हे दोन्ही सारखे आहेत हे सिद्ध करायला सांगितले. आणि दुसरं ई एफ आणि जी एफ हे दोन्ही सारखं आहे, ई एफ आणि जी एफ हे दोन्ही सारखं आहे हे तुम्हाला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. तर हे तुम्ही कसं सिद्ध करणार, तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कोन डीचं माप तुम्हाला काढता येईल. कोन डीचं माप किती आहे, तर कोन डीचं माप तुम्हाला काढता येईल. त्यानंतर कोन डी एमचं माप तुम्हाला काढता येईल आणि कोन ईचं माप तुम्हाला माहीत आहे, त्या अनुषंगाने जी एफ या कोनाचं माप तुम्हाला शोधता येईल. त्याचबरोबर जी एफ डी या कोनाचं मापही तुम्हाला शोधता येईल आणि त्या अनुषंगानं तुम्ही सांगू शकाल की डी एफ आणि ई डी एफ हे कोन सारखेच आहेत. आणि मग हे कोन जर सारखे असतील तर तुम्ही ई एफ आणि जी एफ सारखं आहे हे पुढं सांगू शकता. तर या ठिकाणी आता आपण पुढील भागाकडे आपल्या वळतोय, त्रिकोणाची एकरूपता. आता दोन त्रिकोण एकरूप कधी असतात त्याबद्दल यापूर्वी आपण माहिती शिकलेलो. एक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाला तंतोतंत जुळत असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात, हे यापूर्वी आपण शिकलो आहे. त्याचबरोबर एखादा कोन उचलून दुसऱ्या कोनावर जर का तंतोतंत जुळत असेल तर ते दोन कोन एकरूप असतात, हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे एक त्रिकोण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर मांडल्यानंतर तंतोतंत जर दोन त्रिकोण जुळले तर असे त्रिकोण एकरूप असतात, याबद्दलही आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. मग दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी काय काय आवश्यक असतं, तर या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचं पान नंबर 29 आहे, ह्या 29 पानावरती तुम्हाला एक कृती दिलेली आहे, ती कृती तुम्ही पूर्ण करायची. मग दोन त्रिकोण एकरूप कधी असतात, ही कृती समोरची कृती तुम्ही घरी करायची आहे. अतिशय सोपी कृती आहे. तुम्हाला त्रिकोणाकृती पुट्टे कापायचे आहेत आणि नंतर ते एकरूप कधी होतात हे तुम्हाला लक्षात येईल. तर ही कृती तुम्ही पूर्ण करायची. मग आपण शिकत काय होतो, दोन त्रिकोणी एकरूप कधी असतात.
किंवा एकरूप असण्यासाठी कुठल्या कुठल्या बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो. समजा एक त्रिकोण आहे ABC, दुसरा त्रिकोण आहे PQR. हे दोन त्रिकोण एकरूप कधी होतात, तर एका त्रिकोणाची एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी, दुसरी बाजू दुसऱ्या संगत बाजूशी, तिसरी बाजू तिसऱ्या संगत बाजूशी तंतोतंत समान असेल आणि एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणाशी जर का एकरूप असतील, तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात. परंतु लक्षात ठेवा, दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी ह्या सर्व 6ची 6 बाबी एकरूप दाखवणं आवश्यक ठरत नाही. या 6 गोष्टीपैकी म्हणजे 3 कोन आणि 3 बाजू, या 6 गोष्टीपैकी आपण कोणत्याही 3 गोष्टी जर का आपण सिद्ध केल्या, तर उरलेल्या 3 बाबी ज्या आहेत म्हणजे 3 बाजू आणि 3 कोन यापैकी, म्हणजे एकूण घटक किती झाले, बाजू 3 आणि कोन 3, ह्या 6 घटकापैकी कोणतेही 3 घटक जर का आपण सिद्ध केले, तर उरलेले 3 घटक आपोआप सिद्ध होतात. मग आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्याबद्दल माहिती बघून घेऊयात. त्रिकोणाच्या बाबतीत आता बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिली कसोटी जी दिली आहे, या पहिल्या कसोटीमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की जर एकाच एक संगतीनुसार जर तुम्हाला या ठिकाणी एकाच एक संगतीनुसार तुम्हाला त्रिकोण ABC आणि PQR ह्या आकृत्या तुम्हाला दिसतात आहे, तर याच्यामध्ये एकाच एक संगतीने त्रिकोण ABCचे 2 कोन, म्हणजे हा एक कोन या कोणाशी, हा दुसरा कोन ह्या दुसऱ्या कोणाशी, आणि एक बाजू एकाच एक संगतीने त्रिकोण ABCचे 2 कोन त्रिकोण PQRच्या 2 कोनाबरोबर एकरूप असतील आणि त्या कोनांना समाविष्ट करणाऱ्या बाजू जर समान असतील, तर ते 2 त्रिकोण कोन बाजू कोन कसोटीनुसार एकरूप होतात असं आपल्याला म्हणता येतं. तर या गुणधर्माला आपण काय म्हणतो, कोबाको कसोटी. तर लक्षात ठेवा, कोबाको कसोटीमध्ये आपण काय सांगतो, एका त्रिकोणाचा एक कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोनाशी एकरूप असेल, दुसरा एक कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोनाशी एकरूप असेल आणि ह्या कोनांनी समाविष्ट केलेल्या बाजू जर एकरूप असतील, तर हे 2 त्रिकोण बाको कसोटीनुसार एकरूप असतात. तर ही झाली बाकोबा कसोटी. आता दुसरी जी कसोटी आहे ती आहे आपली बाकोबा कसोटी. आपली ही कोबाको कसोटी झाली. आता बाकोबा कसोटीबद्दल बघूयात. आता या ठिकाणी तुम्हाला 2 त्रिकोण दिलेले आहेत बघा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR असे 2 त्रिकोण दिले. तर ह्या 2 त्रिकोणामध्ये तुम्हाला असं दिसून येतं की AB ही बाजू जेवढी आहे तेवढीच दुसऱ्या त्रिकोणाची PQ ही बाजू आहे. त्यानंतर ABC मध्ये BC जेवढी आहे तेवढीच दुसऱ्या त्रिकोणात QR ही बाजू आहे आणि कोन B जेवढा आहे तेवढाच कोन कुठला आहे, कोन Q आहे. मग असं जर असेल, एका त्रिकोणाच्या 2 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजूशी एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील, तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. तर अशा प्रकारे एकरूपतेची ही दुसरी कसोटी तुम्ही लिहू शकता. त्यानंतर तिसरी कसोटी आहे
ती म्हणजे बा 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 कसोटी. समजा एका त्रिकोणाच्या बाबतीत ज्या त्याच्या बाजू आहेत तेवढ्याच बाजू एखाद्या दुसऱ्या त्रिकोणामध्ये आपला आढळून आल्या तर आपण हे दोन त्रिकोण म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन संगत बाजू, एका त्रिकोणाच्या तीनही संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत बाजूशी जर का एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप होतात. म्हणजेच या आकृतीत तुम्हाला लक्षात येईल ABCच्या तीन बाजू एकाच एक संगतीने PQRच्या बाजू एवढ्या असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आता आपण शेवटची कसोटी जी आहे त्या शेवटच्या कसोटीबद्दल आपण शिकणार आहे कर्णभुजा कसोटी. आता ही कर्णभुजा कसोटी लक्षात ठेवा, फक्त आपण एकाच त्रिकोणाच्या संदर्भात वापरू शकतो आणि तो म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणांच्या संदर्भातच फक्त आपण कर्णभुजा कसोटी वापरत असतो. इतर त्रिकोणामध्ये आपला कर्णभुजा कसोटी वापरता येत नाही. याचं कारण म्हणजे तिथं जर काटकोन असतील तरच त्या त्रिकोणामध्ये कर्ण येत असतो. आता इथं जी आकृती तुम्हाला दिली त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR, ह्या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत कोन B आणि कोन Q हे काटकोन आहेत आणि त्यामुळं आपण AC आणि PR काय म्हणतो, कर्ण म्हणतो. मग कर्णभुजा कसोटी काय सांगते, एका काटकोन त्रिकोणाची काटकोन करणारी एक बाजू दुसऱ्या काटकोन करणाऱ्या त्रिकोणाच्या बाजूशी एकरूप असेल आणि त्यांचे कर्ण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या 4 कसोट्या शिकलो एकरूपतेच्या. कुठल्या कुठल्या कसोट्या शिकलो, तर पहिली कसोटी आपण शिकलो कोबाको कसोटी. कोबाको कसोटी काय सांगते, एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. त्यानंतर आपण शिकलो बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटीमध्ये आपण काय शिकलो, तर एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. त्यानंतर तिसरी कसोटी आपण शिकलो ती म्हणजे बाबा कसोटी. बाबा कसोटी म्हणजे काय, तर एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतात. आणि शेवटची कसोटी आपण आता शिकलो ती म्हणजे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी फक्त आपण काटकोन त्रिकोणामध्ये वापरू शकतो. मग कर्णभुजा कसोटी काय सांगते, तर काटकोन त्रिकोणात काटकोन करणारी एक बाजू दुसऱ्या बाजूशी एकरूप असेल व त्याचे कर्ण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे कर्णभुजा कसोटीमध्ये फक्त आपण दोनच गोष्टीचा उल्लेख करतो, ते म्हणजे एक काटकोन करणारी बाजू आणि दुसरं म्हणजे त्या त्रिकोणांचा कर्ण, याचाच उल्लेख आपण करतो. आणि या दोन गोष्टीच्या सहाय्यानं आपण ते दोन त्रिकोण समरूप आहेत, एकरूप आहेत हे आपण सांगू शकतो. आता आपण काय काय शिकलो ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या टेबलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आपल्याला जर काही बाबी दिल्या असता आपल्या त्रिकोणाची रचना करता येते. उदाहरणार्थ दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, तीन बाजू दिल्या असता आपला त्रिकोण काढता येतो. दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता आपला त्रिकोण काढता येतो. तर यापैकी कोणत्याही माहितीच्या आधारे
आपल्याला त्रिकोण काढता येतो. मग अशा प्रकारे दोन त्रिकोणामधील एकाच एकसंगतीने या तीन बाबी समान झाल्या तर ते दोन त्रिकोण काय असतात? एकरूप असतात. मग एकाच एकसंगतीने त्यांचे तीनही कोन समान असतील आणि तीनही बाजू समान असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे लक्षात ठेवा, दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी त्यांचे तीन कोन व त्यांच्या तीन संगत बाजू ह्या एकरूप असल्या तरच ते दोन त्रिकोण एकरूप होतात. हे आपण आता शिकलेलो आहोत. आता आपण सराव संच 3.2 कडे जाणार आहोत. सराव संच 3.2 मध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नात एकूण 4 उदाहरणे दिलेली आहेत. ह्या 4 उदाहरणांचा आपण अभ्यास करूयात आणि नंतर थांबूयात. तर आता बघा, पहिली जी आकृती आहे त्याच्यामध्ये तुमची कसोटी कुठली लागेल? तर तुम्हाला इथं बा 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 ही कसोटी तुम्हाला या ठिकाणी लागलेली दिसून येईल. कारण एका त्रिकोणाची तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी काय आहेत? इथं एकरूप आहेत आणि त्यामुळं हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आता दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतं? तर त्रिकोण XYZ आणि LMN असे दोन त्रिकोण आहेत. या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप आहे आणि त्यामुळे हे दोन त्रिकोण हे बाकोबा कसोटीने इथं एकरूप होतात. म्हणजे इथली रिकामी जागा काय असेल? बाकोबा असे असेल. आता पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपला असं दिसून येतं की तुम्हाला एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोनाशी एकरूप दाखवले आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूसुद्धा एकरूप आहेत आणि म्हणून हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला लक्षात येतं. मग तिसऱ्या प्रश्नाला कुठली कसोटी येणार? कोबाको, कोन बाजू कोन ही कसोटी या ठिकाणी लागली दिसेल. आता शेवटचा जो प्रश्न आहे चौथा, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण दिलेले. मग काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात आपला माहिती आहे कुठली कसोटी वापरतो आपण? तर कर्ण भुजा कसोटी आपण वापरतो. मग चौथ्या प्रश्नात तुम्ही कसोटी कुठली लिहाल? तर कर्णभुजा कसोटी तुम्ही लिहाल. तर कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप येतात. आणि नंतर तुम्हाला प्रश्न दुसरा दिलेला आहे. त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये जी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत त्यात तुम्हाला पहिलं जे उदाहरण आहे ते पहिलं उदाहरण काय सांगितलं आहे बघा. तर खालील त्रिकोणाच्या जोड्यामध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करून तुम्हाला जे काही त्रिकोण आहेत हे त्रिकोण एकरूप आहेत का ते लिहायचं आहे आणि त्याचे उरलेले घटक तुम्हाला एकरूप दाखवायचे आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो का पहा. कृतीपत्रिका आहे, अतिशय सोपं उदाहरण आहे. हा दुसरा प्रश्न तुम्ही सोडवा. नंतर आपण तिसरा आणि चौथा आणि पाचवा सहावा प्रश्न आपण पुढील तासाला पाहूयात. तोपर्यंत थांबूयात. पण दरम्यान तुम्हाला दुसरा प्रश्न जो आहे त्या दुसऱ्या प्रश्नातील कृतीपत्रिका तुम्हाला पूर्ण करायची आहे. अतिशय सोपी अशी कृतीपत्रिका आहे. आणि नंतर आपण प्रश्न 3 पासून 6 पर्यंतचे प्रश्न पुढील तासाला पाहूयात. तोपर्यंत थांबूयात. नियमितपणे अभ्यास करत चला. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. व्हिडिओ पाहत असताना आपल्याजवळ आपले वही, पेन, पुस्तक असावं आणि याचा वापर करून तुम्ही व्हिडिओ टप्प्याटप्प्याने पहा. ज्या त्यावेळेला व्हिडिओ पाहत उदाहरणं सोडवा. उद्याच्या तासाला आपण भेटूयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.